चला तर आज आपण आहे ना पाटवडीची भाजी बनवूया। तर तुम्ही पाटवडीची रसा बनवता म्हणजे तसेच पण खातात तरी छान लागतं। तर आज मी ना याची भाजी बनवणार आहे। तर चला माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे, खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही अशी रेसिपी बनवलात का तेही मला कमेंटमध्ये सांगा, पण त्याच्या आधी माझी रेसिपी बघा, त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करा की तुम्ही अशीच बनवतात का। तर चला एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये राई तडतडू दिली, त्याच्यानंतर जिरे टाकून घेतले आणि मग तडतडून झाल्यानंतर जिरे लाल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतलं। मला जितकं पाहिजे तितक्या प्रमाणात मी पाणी ओतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं, हळद टाकलं आणि पाण्याला एक छान उकळी येऊ दिली। त्याच्यानंतर 3-4 चमचे मी त्याच्यामध्ये बेसन टाकलं आणि त्याला छान घोटून घेतलं आणि त्याला छान असा घट्टपणा येऊ दिला। त्याच्यानंतर एका ताटाला तेल लावलं आणि जे काही मिश्रण होतं ते ताटामध्ये काढून घेतलं। छान त्याची अशी एक पोळी बनवून घेतली, थापवून घेतलं आणि त्याला आपण थोड्या वेळसाठी बाजूला ठेवून देऊयात कारण ते थंड होईल। तर चला लगेचच एक कढई घेतली, त्याच्यामध्ये टाकला 1 चमचा तेल, 1 ते 1.5 चमचा म्हणजे तुम्हाला जसं तेलकट खात असाल किंवा कमी तेल खात असाल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये राई टाकली, राई छान अशी तडतडू दिली। त्याच्यानंतर मग मी जिरे टाकले आणि थोडीशी उडीद डाळ टाकली, पण एक विसरून गेली की हिंग टाकायचं, मी विसरून गेली। तुम्ही हिंग टाकल्याशिवाय राहू नका, हिंग पण टाका। आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतला, त्याला बारीक चिरवून घेतला। थोडीशीच रेसिपी आहे म्हणून एकच बारीक कांदा घेतला मी आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। त्याच्यानंतर मी त्याच्यात तेलामध्ये टाकून घेतलं, त्याला छान परतून दिलं। कढीपत्ता टाकला, 1 टोमॅटो टाकला, त्याला थोडंसं शिजवून दिलं मी तेलामध्ये, छान त्याला व्यवस्थित शिजवून दिलं। त्याच्यानंतर मी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं। त्याला परत एकदा आपण छान तेलामध्ये शिजवून घेऊयात, तेल मिरची आणि हळदला। तर चला इथे छान असं मी परतून घेतलं आणि जे आपण पाटवड्यासाठी पीठ बनवलं होतं ते थंड झालेलं आहे आता। आणि आता आपण त्याचे छान असे काप करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता खाताना एकदम खमंग लागतात, तुम्ही असंही खाऊ शकता, चालेल, काहीच हरकत नाही, खूप छान लागतात। आणि ही रेसिपी जास्त पित्रपाटात बनवली जाते, तर मला वाटले की चला आज आपण भाजी याची बनवूयात। तर छान असे शंकरपाळ्यासारखं मी याचे काप करून घेतले आणि आत्ताच दिवाळी झाली ना म्हणून शंकरपाळ्या करंजा असं तोंडामध्ये येते, तर हरकत नाही। तर तुम्ही हे शंकरपाळ्यासारखं मस्त याला आकार देऊन द्या। तर तुम्ही बघा इथे छान असं आकार आलेला आहे मस्त। आणि मी एक खाऊन बघितला तर असाच पण खूप छान लागतं, याच्यावरती असं ओलं खोबऱ्याचे कीस किंवा असं फोडणी द्यायची आणि तसंच खाल्लं तरी खूप छान लागतं। तर चला इथे थोडेसे मी जाडसरच ठेवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित निघतात आणि खूपच खमंग झालेले आहेत आणि ते आपल्या जिभेला चिटकतसुद्धा नाही आहेत, इतके छान झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे। तर चला इथे मस्त अशी फोडणी पण झालेली आहे आणि जे आपण कापले होते ते मी तेलामध्ये टाकून दिले, म्हणजे कढईमध्ये टाकून दिलेत। तर तुम्ही बघू शकता झटपट बनणारी टिफिनसाठी आणि कमी वेळात बनणारी, तुम्ही हे टिफिनला सुद्धा देऊ शकता। कधी भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा काय बनवू काय करू असा जर तुम्हाला डोक्यात विचार येत असेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवा टिफिनसाठी, घरात खाण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता किती छान याचा कलर आलेला आहे, मला तर 1 नंबर झालेली आहे कारण मी ह्याला खाऊन बघितलेली आहे, 1 नंबर झालेली आहे। झटपट कमी सामग्रीमध्ये बनवलेली ही भाजी आहे, जे आहे ते घरामध्ये बनवलेली आहे। तर चला इथे झालेली आहे माझी भाजी रेडी। त्याच्यानंतर हिरवीगार त्याच्यावरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। तर इथे माझी भाजी रेडी झालेली आहे, माझी भाजी नाही पाटवडीची भाजी तयार झालेली आहे। तर चला आता आपण इथे टिफिनमध्ये भरूयात। तर टिफिनमध्ये मी छान असं टिफिन तयार करत आहे मी। तुम्ही आज काय दिले टिफिनला ते मला नक्की सांगा। तर चला टिफिन भाजीने भरलेली आहे, त्याच्याचबरोबर चपात्या पण देऊयात आपण। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आज तुम्ही काय टिफिनला दिलं तेही मला सांगा। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी अशी कमेंट करा। तर चला माझं जेवण झाले, टिफिन पण देऊन झालेला आहे आणि जेवण पण झालेलं आहे, 1 नंबर माझी रेसिपी झालेली आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। अजून एका व्हिडिओची वाट पहा।